अ जेल इज सपोज टू बी अ रिहॅबिलिटेशन सेंटर, पण सत्यामध्ये जे आपण बघतो ते पूर्णपणे उलट आहे त्याच्या. तर गुन्हेगार बनवण्याची फॅक्टरी जेल आहे का हो? आहे. हे मी यापूर्वीच्या एका आपल्या चर्चेमध्ये बोललोही होतो. तुम्ही असं म्हणालात की ब्रिटिशांनी ही जेल बनवली होती. हे विधान पार्शली सत्य आहे. बर. पूर्ण नाही. बर. म्हणजे उदाहरणार्थ अंदमानचा तुरुंग म्हणजे काळा पाणी होतं का? भयानक तुरुंग होतं. तर परंतु येरवडा जेल बांधताना मला असं वाटलं की येरवडा जेलमध्ये ब्रिटिशांनी 1874 साली बांधलेल्या इमारती आणि नंतरच्या काळात महाराष्ट्राच्या स्वातंत्र्यात वावरणाऱ्या शासनाने बांधलेल्या काही इमारती यामध्ये जर दर्जाची स्थापत्यशास्त्राची तुलना केली तर सध्याची ज्या बराकी बांधल्या त्या अत्यंत सुमार दर्जाच्या. मी उदाहरण सांगतो, सीजे विभागाला जरूर भेट द्यावी. सीजे नावाचा एक विभाग आहे येरवडा जेलमध्ये. मी खूप प्रयत्न करून झाला पण मला सीजेचा फुल फॉर्म कुणीच सांगितलं नाही. अच्छा, ते पण बीसी सारखंच काहीतरी असावं. पण काही लोकांनी त्याचं नाव टाकलं होतं क्राईम जंक्शन, कारण अत्यंत ड्रेडेड गुन्हेगार अनेक वेळा तिथे येऊन बसायचे. सीजे विभागामध्ये 2 बराकी आहेत. आतली बराके जी ब्रिटिशांच्या काळात बांधली, कौलारू बराक. त्या बराकीमध्ये जर बघितलं तर वरती पण असे छान झरोके आहेत, खूप खिडक्या, व्हेंटिलेशन जबरदस्त आहे, आपल्याला छान वाटतं. थोडे पंखे कमी आहेत त्यामुळे कधी कधी कोंदट वाटतं, पण त्याला कारण ब्रिटिश नाहीत, आपण आहोत. पण 70 क्षमतेच्या बराकीत आम्ही जर 200 माणसं कोणालाही कोंदट वाटेल. बरोबर. पण बराक भारी बांधली, तोडच नाही ब्रिटिशांनी. त्याच्या शेजारी दुसरी बराक 2004 साली बांधली आहे, CJ2 बराक. CJ1 ब्रिटिशांनी बांधली. CJ2 बराक म्हणजे अक्षरशः धान्याची वखार आहे. वरती पत्रे टाकलेत, उन्हाळ्यात असं उकडतंय, हीट चेंबर होतं. मी तर म्हणतो कॉम्पिटिशन लावायची की 1 महिना काढून 5,000 रुपये मिळवा. प्रत्येक कायद्याला मिळतील अर्थात, कारण ते जगतात बिचारे, पण सामान्य माणूस सुद्धा राहू नाही शकत. तर त्यामुळं आपण म्हणतो की ब्रिटिशांनी आपल्याला त्या आपल्या कैद्यांना म्हणजे साठी वाईट गोष्टी बांधल्या. तर मला असं वाटतं की ब्रिटिशांच्या प्रशासन कौशल्याला काही गोष्टीसाठी कौतुकही करायला पाहिजे. तुम्हाला उदाहरण सांगतो की 1929 साली ब्रिटिशांनी कायदा केला, त्याचं नाव होतं बॉर्स्टल ऍक्ट. तर एक लंडनच्या जवळ एक बॉर्स्टल नावाचं गाव आहे. त्या गावामध्ये ही कॉन्सेप्ट सुरू झाली. तिथं अशा प्रकारचं कारागृह सुरू करण्यात आलं जिथं साधारण 16 ते 21 वयोगटातले कैदी, म्हणजे काही जुवेनाईल टू अडल्ट होण्याच्या रेंज मधले आणि अडल्ट नुकतेच झालेले अशा रेंज मधले कैदी ठेवायचे. यांच्यासाठी शाळा चालवायच्या, यांच्यासाठी स्किल डेव्हलपमेंट प्रोग्राम चालवायचे, कारण हे टेंडर एज आहे. ह्यात जर माणूस सुधारला तर तो पुन्हा गुन्हेगारी विश्वात जाणार नाही. बरोबर आहे. आणि यात नाही सुधारला तर तो सराईत होणार. आणि त्याच्यावर यांच्यावर काम करण्याची गरज आहे असं ब्रिटिशांना वाटलं, त्या काळी वाटलं. आणि म्हणून ब्रिटिशांनी ती कल्पना भारतात राबवण्यासाठी बोर्स्टल ऍक्ट 1929 साली भारतात केला. आणि त्याच्यामध्ये भारतामधलं पहिलं बोर्स्टल स्कूल सुरू झालं धारवाडमध्ये. दुसरं स्कूल सुरू झालं, मी चुकत असेल तर नाशिकमध्ये. आपल्याकडे आजही महाराष्ट्रामध्ये बोर्स्टल स्कूल आहे. ओके, तुम्हाला माहिती आहे का, मी 2022-23 आकडा काढला होता. महाराष्ट्रात टोटल 42,000 कैदी आहेत. सगळ्या महाराष्ट्रात मिळून. त्या 42,000 कैद्यांपैकी माझा अंदाज आहे एक 6-7 हजार कैदी तरी 18 ते 21 वयोगटातले असतील, कदाचित जास्तही असतील. त्या नाशिकच्या बोर्स्टल स्कूलमध्ये साधारण 22-23 कैदी आहेत फक्त. आणि येरवडा जेलमध्ये एक किशोर विभाग नावाचा विभाग आहे. त्या किशोर विभागामध्ये 18 ते 25 वयोगटातली पोरं आहेत. प्रत्येक बराकीत 200-210 पोरं कोंबली आहेत, सेम एज ग्रुपची. करेक्ट. मला म्हणायचं असं आहे की मग ब्रिटिश गेल्यानंतर आम्ही प्रशासनात सुधारलो का बिघडलो? तुम्ही जे सांगताय ते सर्टनली खरं आहे. त्यानुसार जर बघितलं तर ती परिस्थिती जास्ती चांगली होती. तर मी त्यात थोडासा अजून एक मुद्दा ऍड करतो. तामिळनाडूमध्ये जा, तामिळनाडूने डिक्लेअर केलंय की प्रत्येक जुवेनाईल हे जस्टिस जे सेंटर आहे, जुवेनाईल रिमांड होम, त्याला त्यांनी बोर्स्टल स्कूलमध्ये कन्वर्ट करून टाकले. 100%. आपल्या फार पुढे येतो दक्षिणेतली राज्य. आपण काय होतं, आपल्या कदाचित जसं मी म्हणजे पुणे असं किंवा मी म्हणजे भारत असं वाटतं, पुणे म्हणजे महाराष्ट्र असं वाटू शकतं आम्हाला. तर त्यामुळं आम्ही त्या भावनेत राहिल्यामुळं
आमचं काय होतं की कात्रजचा घाट म्हणजे ते सॉसर शेप जगात आम्ही वावरतो, त्यामुळे काय होतं तिथून चांदणी चौक, बबदेव घाट असं एवढ्याच भागात आमची दुनिया आहे. याच्या पलीकडची दुनिया आम्हाला माहितच नाही. आमची वैचारिक दृष्टी डुक्कर खिंडीच्या पलीकडे जातच नाही. बरं. त्यामुळे काय होतं इतर राज्यात काय चाललंय, आम्ही त्यांच्याकडून काय बोध घेतो हे आमच्यापर्यंत पोहोचत नाही. बरं. तर त्यामुळं प्रशासनाच्या दृष्टीनं सांगायचं झालं तर ब्रिटिशांना मी जर 100% दोष द्यायला सोपं आहे हो, पण तो दोष देणं योग्य नाही असं माझं मत आहे. त्यांच्याकडनंच काही चांगल्या गोष्टी होत्या ज्या घेण्यासारख्या आहेत, ज्या इम्प्लिमेंट करण्यासारख्या आहेत. तर ई प्रिझन्स नावाची एक वेबसाईट सेंट्रल गव्हर्नमेंटने चालू केली. ई प्रिझन्स. ओके. ई प्रिझन्सच्या माध्यमातून तुम्हाला ऑनलाईन मुलाखत घेता येतात. बरं. ऑनलाईन मुलाखत टाकता येतात. त्याच्यानंतर कैद्यांशी तुम्हाला म्हणजे काय होतं सर्वात महत्वाचा भाग मुलाखतीचा आहे ना. वकिलांना ऑनलाईन भेटता येतं, कुटुंबियांना ऑनलाईन भेटता येतं. पूर्वी माझ्यासोबत एक झारखंडचा कैदी होता, जवळजवळ 2 वर्ष त्याच्या घरचं कधीही जेलमध्ये येऊ शकलं नाही. ओके. ओके. का? कारण त्याचा एक मावस भाऊ इथं राहायचा पुण्यामध्ये, पण कायद्याप्रमाणे मावस भावाला मुलाखत घेता येत नाही. असं पण कारण मावस भावाचं आडनाव वेगळं असतं ना. आडनाव सेम पाहिजे. म्हणजे तुम्ही पाटील आहात तर तुम्हाला भेटायला फक्त पाटीलच येऊ शकतो. माझे सासऱ्यांचं आडनाव नाईके, ते नाही येऊ शकत. अजब आहे हे सगळं. ऐका, एकाच काळामध्ये मी आणि अरविंद केजरीवाल एकाच काळात जेलमध्ये होतो. ते कमी काळ होते, मी जास्त काळ होतो. बरं. ठीक आहे. आणि अरविंद केजरीवाल जेव्हा तिहार जेलमध्ये एंट्री करत होते तेव्हा त्यांना विचारण्यात आलं की तुम्हाला तिथे एक फॉर्म होता तिहार जेलमध्ये की तुम्हाला कुठल्या व्यक्तीला तुमची मुलाखत घेता येईल अशी नावं लिहून द्या. अरविंद केजरीवालने कोणाचं नाव दिलं? कुटुंबातले 2 सदस्य, 5 लोकांची नाव देता येत होती. 2 सदस्य कुटुंबातले, एक आम आदमी पार्टीचा खासदार, एक त्यांचा PA, आणखी एक व्यक्ती, असे 5 लोकांची नावं लिहून दिली त्यांनी. आम आदमी पार्टीचा खासदार, PA आणि तिसरा जो व्यक्ती होता हे त्यांचे रक्ताचे नातेवाईक नव्हते. तिहार जेल ऑफिशियली अलाउड करतं. तिहार जेल अलाउ करतं. येरवडा जेलमध्ये नाही होऊ शकत. आणि येरवडा जेल तर इतकं महान आहे की समजा दाक्षिणात्य माणूस गेला, दाक्षिणात्य माणसाला आडनावच नाही. माझं नाव काय P साईनाथ, तुम्ही माझे भाऊ, तुमचं नाव काय P सदाशिव, नो DNA रिपोर्ट घेऊन या म्हणणार. बरं, तुम्हाला माहिती का मी तर पुस्तकात असं लिहिलंय की लग्नानंतर बायकोनी नवऱ्याचं नाव लावावं ही परंपरा सुद्धा जेल नियमांना अनुसरून सुरू झाली असावी. कारण माझी बायको लग्नानंतर कित्येक, मी कसं माहिती का थोडा मी पण कसं आहे स्त्रीवादी चळवळीच्या लोकांबरोबर राहून राहून मोठा झालोय, त्यामुळं माझ्या बायकोनी कित्येक वर्ष तिचं आडनाव चालू ठेवलं होतं. माहेरचं आडनाव. मी म्हणलंय बघ तुझा निर्णय, तू कुंकू लावायचं तुझा चॉईस आहे, मंगळसूत्र तुझा चॉईस आहे, मला काय नाही फरक नाही, आपला निवांत होतो. नशीब तिने स्वतःहून नाव चेंज केलं, नाहीतर ती नायकच झाली असती आणि त्या कधी तुम्हाला भेटू शकलं नसतं. त्यामुळे काय झालं, एकाच काळामध्ये केजरीवालांना त्यांचा PA भेटू शकतो, मला माझे सासरे नाही भेटू शकत. आणि हे राज्यघटना एकाच देशामध्ये 2 राज्यामध्ये सेम राज्यघटना आहे. म्हणजे हा नतद्रष्टपणा महाराष्ट्रातल्या जेल प्रशासनाचा आहे. आणि मी तुम्हाला खात्री देऊन सांगतो यात 1% बदल झाला नाही. तुम्हाला माहिती का सर्वात डेंजरस गोष्ट, कोल्हापूरच्या कळंबा जेलला जाऊन बघा, तिथे एक बोर्ड लावलाय की जेल नियमानुसार फक्त खालील रक्ताच्या नातेवाईकांना भेटता येईल. बायको माझी रक्ताची नाते असते का? नसते. त्यांना कोणीतरी जाऊन शिकवा, DNA, जेनेटिक्स, बायोलॉजी शिकवा. पण ही अशी लिहिलेत नावं. आणि त्यामुळे काय होतं की माझ्या काळामध्ये एक मटका किंग होता. बरं. त्याचा सख्खा मावस भाऊ मुलाखतीला यायचा. त्याला विचारायचं मला आढळलं तुला कसं आलं? म्हटलं तो बाहेर ड्युटीवर कर्मचाऱ्याला 5,000 रुपये देऊन टाक, तुला परवानगी दिली. बरं. लक्षात येतं तुमच्या? हा ऑर्गनाइज पद्धतीनं चालणारा भ्रष्टाचार चालू राहावा म्हणून अशा प्रकारचे आम्ही बॅरियर्स तयार करत राहिलो. ओके. त्यामुळे महाराष्ट्रातल्यापेक्षा इतर जेल जी होती इथं या गोष्टी फार सुकर होत्या. तर तुम्ही जो प्रश्न विचारला होता की काय सुधारणा घडतायत, काही सुधारणा घडल्या नाहीत, काही सुधारणा चांगल्या घडल्यात. त्यातली एक गोष्ट चांगली सुधारणा म्हणजे फोन चालू झालेत. बरं. आणि त्यामुळे आठवड्यातून 3 दिवस कैद्यांना फोनवर बोलता येतं. माझ्या सोबत राहिलेला छत्री होता, तो आजही बिचारा जेलमध्ये आहे. त्याचे 2 वर्ष घरचे भेटायला नाही आले. आता तो आठवड्यातून 3दा कॉइन बॉक्सवरून घरच्यांना फोन करतो. ओके. तो करू शकतो फोन, त्याचे घरचे नाही करू शकत. घरच्यांना फक्त एक अप्रूव्ड नंबर आहे, त्या नंबरला त्यांना फोन करता येतो. बरं. अशा या काही गोष्टी होत आहेत. मुलाखत कक्षाची अवस्था पूर्वी फार वाईट होती, आता कमी वाईट आहे. पण मग मगाशी आपलं जे डिस्कशन झालं की
ई प्रिझन नावाचं हे आहे, फोन कॉल होत आहेत. अजून काय झालेलं आहे? चेंजेस जे झालेले आहेत, मग ते भले ग्रॅज्युअल चेंजेस असतील, अजून काही चेंजेस झालेत किंवा काही चेंजेस जे व्हायच्या म्हणजे थ्रेशोल्ड वरती आहेत? हे बघा, म्हणजे एक चांगला चेंज होतोय. तो म्हणजे काय होतं, जेल प्रशासनाची समस्या असते की कैद्यांना कोर्टात हजर करणे. बरोबर आहे. सगळेच कैदी कोर्टात हजर करता येत नाहीत, म्हणून त्यांनी पूर्वी प्रयोग काय केले की व्हिडिओ कॉन्फरन्सिंग थ्रू कोर्टात हजर करणे. व्हिडिओ कॉन्फरन्सिंग मध्ये समस्या काय होते की आम्हाला फक्त जज दिसतो ना, मला माझा वकील दिसतो, ना समोरचा वकील दिसतो, काय बोलतो ते ऐकू येत नाही. आणि आम्ही नुसतंच बसून राहतो 4 तास, आणि 4 तास बसून राहतो कॅमेरा समोर, आणि म्हणतो 4 तासाने कैदी विचारतो काय झालं मलाच माहित नाही, मला शिक्षा दिली का सोडले हे बी कळत नाही. एवढी परिस्थिती. परंतु आता काय नवीन झालं की मी पाहतोय की जेलच्या बाहेरच च्या परिसरामध्ये जेल कोर्ट बांधण्याचं चालू आहे.